भारतातील भिल्ल समाज जो आहे तो मुख्य आदिवासी समाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं। आज मी त्या समाजातील काही लोकांशी बातचीत करणार आहेत। त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते आजही प्रलंबित आहेत। आपण त्या संबंधी आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा काय सांगाल, कुठून आलात? मी निलंगा तालुका, आमचा भिल्ल वस्ती त्या ठिकाणी आहे। नाही तर त्या ठिकाणी 1500-1600 आमची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी। या अगोदर आम्ही ज्यावेळेस भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं, ज्यावेळेस सुरुवातीला 1857 ला इंग्रजांचा ज्यावेळेस युद्ध झाला त्यावेळेस आमचे त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये पण आमचा आदिवासी समाज समजत अगोदर पुढे होता। देशाला स्वातंत्र्य भेटलं मान्य आहे मला। आज 70 वर्ष पूर्ण झाले देशाला स्वातंत्र्य भेटून, पण आमच्या समाजाला आज स्वातंत्र्य भेटलं नाही। आज मला सिद्ध करायचं, कारण कसं आहे की त्यांना जे काही सवलती आहेत त्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत आजही मिटलेले नाहीत। कारण भारत देशात असताना आमचा भिल्ल समाज लातूर या ठिकाणी शासनाने कुठलेही सर्वे केलेले नाही। या अगोदर जंगलामध्ये भटकत असताना आमचा समाज त्या ठिकाणी जंगलामध्ये राहायचं, रानटी माणसासारखं राहायचं, खायचं प्यायचं। मग त्या पद्धतीने राहत असताना ज्यावेळेस गावामध्ये आले त्याने, गावामध्ये आल्यानंतर त्यांना कुठे जागा भेटली नाही, स्वतःच्या मालकीच्या हक्काची जागा तर भेटली नाही। ते गेली शमशान घाट मध्ये राहायला गेली मॅडम। त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर तिथील लोकांना त्यांना जेवण वगैरे ते बाबा शमशान मध्ये राहावे, त्याला मसुंदगी हा समाज त्यांना नाव दिला, म्हणजे समाजाने दिलेला हा मराठी नाव आहे की बाबा हा मसुंदगी आहे। त्या ठिकाणी तो गावामध्ये काय झालं केलं तर लोकांना बाबा जडीबुटी दिल्यानंतर वाटलं बाबा जडीबुटी दिल्यानंतर आपल्याला जेवण वगैरे भेटत आहे, हा व्यवसाय आपल्याला बरं आहे। मग ते जडीबुटी देत असताना त्याला वैद्य म्हणून हा नाव देण्यात आला। वैद्य म्हणून नाव देण्यात आलं, मग तो पोटासाठी अनेक वेशभूषा घेत पुढे चालतच गेला। तो भिक्षा घेतला, तो भिक्षा म्हणून लागला। मग असं ज्या पद्धतीने ज्या लोकांनी नोंदी केल्या त्या पद्धतीने त्यांना सर्टिफिकेट भेटायला सुरुवात झाली। मला अशी कळकळीची विनंती आहे की आज जातीचे प्रमाणपत्र आमचे झालेले आहेत, पण त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र भेटत नाहीत। काही लोकांना पण आपल्या जातीचे पुरावे नसल्यामुळे त्यांना पण भेटत नाहीये। तर सर्व लोकांना बाबा जातीचे प्रमाणपत्र भेटावे, महिलांना पण पूर्णपणे शिक्षण व्हावं, अशासाठी जनजागरणचे कार्यक्रम व्हावे आणि एक मोठा सर्वे व्हावा की बाबा हा समाज किती वर्षापासून त्या ठिकाणी स्थायिक। तुमच्या गावामध्ये साधारण तुमच्या लोकांची संख्या किती आहे? साधारणतः 1500 ते 1600 संख्या आहे आमची गावामध्ये। अच्छा, तर लहान लहान मुलं देखील असतील, शाळकरी मुलं देखील असतील, ते कुठे जातात शाळेमध्ये? काय सांगाल, म्हणजे नेमकं काय? आता म्हणजे त्या ठिकाणी सगळे म्हणजे आजूबाजूला शाळा आहेत, त्या शाळेत प्राथमिक शाळेमध्ये पण जातात आणि एक आपले भटकी विकार ट्रस्टच्या माध्यमातून पालावर जी शाळा चालते त्या शाळा पण मध्ये लहान मुलं बाबा आपले प्राथमिक जे शिक्षण आहे त्या ठिकाणी घेतात, बालवाडी ते पहिली त्या ठिकाणी। तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे? कशा पद्धतीने तुमची उपजीविका जी आहे ती चालतीये सध्या, काय सांगाल? सध्या तर काही लोक जडीबुटी विकतात, काही लोक मध गोळा करतात, काही लोक मासे विकतात, काही लोक कंदमुळे वगैरे आणून विकतात, काही लोक आपले भिक्षा मागतात, काही लोक शिकार वगैरे असं करतात। मॅडम, माझं गाव उमरगा आहे, उस्मानाबाद जिल्हा उमरगा। तिथे माझे वस्ती बरेच धाराशिव बरेच 600-700 लोक राहतात मॅडम। काही लोकांना भिल्ल समाज म्हणून असं सर्टिफिकेट दिलं गेलंय। माझं सर्टिफिकेट असताना माझ्या भावाचं सर्टिफिकेट काढायला गेलं तर 50 वर्षाचे पुरावा आणा तेव्हा ते निघल, मग तुमचं सुद्धा कॅन्सल होते बघा म्हणून असं काही लोक म्हणतात मॅडम। आमच्या अपेक्षा काय, आमचं भिल्ल समाज आजपर्यंत कुठल्याही असं यांनी सांगितले, आमचे बंधू निलंगेत राहतात, भाऊच आहे आमचं। शमशानभूमीमध्ये पोटासाठी राहायला गेले तर लोकांनी मसुंदगी म्हणून नाव ठेवले। कुठलं मयत आली शमशानभूमीत, मयत वगैरे आली शमशानभूमीत घेऊन, तर ते मयत करून गेल्यानंतर तिथं खायला वगैरे काय तर ठेवतात त्यांनी, ते आमचे समाज घेऊन खातात, म्हणून त्यावेळेस नाव पडलं की मसुंदगी समाज। कोणी आता दुकानं गावात असं धमकी वाजवत किंवा काही पेटी तबला वाजवत गेले त्यांना बहिरूपी म्हणून असं समाज नाव दिलेलं आहे, समाज दिलेलं आहे। आमचा समाज खास भिल्ल समाज, जंगलामध्ये राहणार आमचे समाज, जडीबुटी विकणार, जडीबुटी खाणार, शिकार वगैरे धरणार। पूर्वी गाव आम्हाला माहित नव्हतं, कपडे सुद्धा आमचे पूर्वी आमच्या माणसाला अंगावर कपडे सुद्धा राहत नव्हते, फक्त काय तर ते जंगलात जडीबुटीचं काय तर घेऊन असं लंगोट करणार, लेडीज और जेंट्स दोन्ही पण लंगोट घेऊन नुसतं खुल्ला राहणार, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, काही असो, असला समाज आमच्या जगात पहिलं पूर्वी राहिलेलं आहे। तरी पण आता
आता गावात आल्यानंतर असं आम्हाला नावं ठेवलेत मसुंजोगी, डवरी गोसाई. एकंदरीतच तुमची नेमकी मुख्य मागणी काय आहे? तुम्हाला मुख्य काय मागणी म्हणजे मॅडम आमचे सर्टिफिकेट आम्हाला मिळावे आमच्या पूर्ण समाजाला, आणि व्हॅलिडिटीसाठी जात पडताळणीसाठी आम्हाला पुरावा मागून 50 वर्ष 100 वर्षाचे पुरावा, म्हणजे 50 वर्षपूर्वी आम्हाला एवढं चिठ्ठी सुद्धा नाही आहे सरकारकडून. आमचे कोणी शाळेमध्ये गेलेलं नाही, कुठलाही पुरावा नाही. 50 वर्षाच्या आधीचा पुरावा आम्ही देऊ शकत नाही. कारण काय, मी 50 वर्षाच्या आधी गावात आलो नाही, आम्ही जंगलात राहणार आहे. कुठला पुरावा, जंगलात पुरावा देऊ शकते का? नाही देऊ शकत. त्यासाठी आम्हाला अडचण म्हणजे आमच्या मुलाला शाळेत घ्यावं, शाळेमध्ये सुद्धा अडचण येते की तुमचं बिल्ल समाज नाही आहे, तुमचं समाज खरे कोणते ते प्रूफ सिद्ध करून दाखवा, तेव्हा शाळेत तुम्हाला नोंद करतो, पुरावा आणा म्हणून असं अडचणी करतात आम्हाला. आणि आमची मागणी म्हणजे मॅडम सरकारला विनंती आहे की आम्हाला कास्ट बनवून द्यावं बिल म्हणून, आणि कास्टचं व्हॅलिडिटी आम्हाला करून द्यावं, ही आमची मागणी आहे. आपण जर बघितलं तर देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालेली आहेत, मात्र अशा काही समाजातील असे काही घटक आहेत जे अजूनही दुर्लक्षित आहेत. आपण आज त्या समाजातील काही लोकांशी बातचीत केलेली आहे, त्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी मागणी ते सरकारकडे करतात. पुण्याहून शिवानी तुम्हासह प्राची केदारी,